नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. राज्यात वन विभागाच्या जटायू संवर्धन प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या बोटेझरी येथे हरियाणा येथून आणलेल्या 10 गिधडांना निसर्गमुक्त केले गेले. एका मोठ्या पिंजऱ्यात या 10 गिधडांना इथल्या हवामानाचा सराव होण्यासाठी सध्या मोठ्या पिंजऱ्यात सोडले गेले आहे. राज्यात गिधडांची संख्या चिंताजनकरित्या घटल्याने एकूण निसर्ग साखळीतील दुवा कमकुवत झाला होता. हरियाणा येथील पिंजोर इथल्या गिधड संवर्धन प्रकल्पातून पांढऱ्या पाठीच्या गिधड जातीची 4 वर्ष वयाची गिधडे ताडोबा येथे सोडून गिधडांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने रामायणातील महत्त्वाचे पात्र असलेल्या जटायूच्या संवर्धनासाठी वन विभागाने हे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पुढील 3 महिने या मोठ्या पिंजऱ्यात इथल्या हवामानाशी समरस झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष निसर्गाच्या अधिवासात सोडले जाणार आहे. महाराष्ट्र वन विभाग या गिधडांच्या एकूण हालचालीवर लक्ष ठेवणार आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आज इथं आपण 10 जटायू हे मुक्त केलेत, ज्या माध्यमातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आता यांच्या संवर्धन, संरक्षण व जटायू विस्ताराच्या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. रामायणामध्ये जटायू एक महत्वपूर्ण पात्र आहे, पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये जटायूचा उल्लेख अनेकदा रामायणाच्या कथेमध्ये आपण ऐकायचो, पण स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये 4 कोटी जटायूंची संख्या होती, ती आज 60,000 पेक्षा कमी झाली आहे. या प्राणी सृष्टीमधला एक या शृंखलेतला महत्वाचा जटायू हा जेव्हा कमी होतो आहे तेव्हा आम्ही निर्णय केला आणि बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटी यामध्ये विशेष लक्ष देऊन या संवर्धनाचं काम करते. श्री प्रवीण परदेशीजी यांच्याशी चर्चा केली आणि आज त्यांनी आम्हाला 10 जटायू हे मुक्त करून या ठिकाणी संवर्धन व संरक्षणासाठी उपलब्ध करून दिले. मी त्यांनाही धन्यवाद देतो व निश्चितपणे या भागामध्ये दुर्मिळ नव्हे अदृश्य झालेले जटायू हे आता ताडोबा जंगलामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर याचं संवर्धन झाल्यानंतर हे आकाशामध्ये विहार करतील आणि या जीवसृष्टीमधला महत्वाचा दुवा असणारा जटायू हा आमच्या चंद्रपूरकर जनतेला निश्चितपणे या प्राणी सृष्टीमध्ये आपलं योगदान देईल आणि प्रभू रामाचीही आठवण स्मरण करून देईल. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद, आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.